स्वाध्यापासून मानवाच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांचे रायझिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत. स्वाध्यापासून मानवाचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. तो सल्ला मान्य केल्याने आपल्या सर्वांचा या पावसाळ्यात होणार आहे खूप खूप फायदा. या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना आता कोंबड्यांना व आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून पावसाळ्यात कांदा हा अजिबात द्यायचाच नाही. तर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा पावसाळ्यात होणार आहे खूप खूप फायदा. पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून कांदा हा अजिबात का द्यायचा नाही. तर आपण सर्वांनी पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून कांदा दिलाच नाही तर याचा फायदा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो. चुकून मुकून आपल्याच्यानं पावसाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा देण्यात आला तर याचा कशा पद्धतीनं कोंबड्यांवरती परिणाम होऊ शकतो. याच्यामुळे कोंबड्यांना पावसाळ्यात कोणतं होऊ शकते नुकसान. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार पावसाळ्यात आपल्याला कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून अजिबात कांदा हा द्यायचा नाही. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला आणि या सल्ल्याच्या अनुसार पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून कांदा दिला नाही तर यामुळे आपल्याला यंदाच्या पावसाळ्यात खूप खूप फायदा होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला लागलाय की पावसाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना खाद्य म्हणून कांदा का द्यायचा नाही. जर असं केलं तर यामुळे आपल्याला पावसाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. तर आपण सर्वांनी पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना चुकून म्हणा कसंही म्हणा जर कांदा दिला खाद्य म्हणून तर याचा कसा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होतो आणि यामुळे पावसाळ्यात आपलं कशा पद्धतीनं होऊ शकतंय नुकसान. चला सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. यासाठी एकच काम करा, जर आपल्या सर्वांना हे प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो जो कुक्कुटपालक बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सविस्तरपणे त्यास मिळून जातील. फक्त व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा हीच आपणास कळकळीची विनंती. जर आपण सर्वांनी बघितलं तर आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडींची पिल्लं ही कशी आहेत बरं. तर ही आहे शीत रक्तपेशी असणारे पक्षी. आता शीत रक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे कसे बरं. तर लक्षात घ्या शीत रक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे असे पक्षी की जे स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवू शकत नाहीत, जे स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाहीत, बाहेरील वातावरणात जो बदल होतो त्या बदलासह स्वतः लवकर ॲडजस्ट करून घेऊ शकत नाहीत आणि बाहेरील वातावरणात जे तापमान मेंटेन होते ते मेंटेन ते शरीरात करतात. म्हणजे आपण जर बघितलं तर बाहेरच्या वातावरणामध्ये समजा तापमान वाढले, उन्हाळ्याचे दिवस येतं तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील तापमान कसं असायला पाहिजे की ज्यामुळे त्यांचा जीव वाचेल. ऑफकोर्स कसं असायला पाहिजे, थंड असायला पाहिजे. पण असं होत नाही. शीत रक्तपेशीचा पक्षी असल्यामुळं बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं तर कोंबडीच्या आणि पिल्लाच्या शरीरातील तापमान वाढते. बाहेरच्या वातावरणात तापमान कमी झालं की कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील तापमान कमी होते. म्हणजे जेव्हा तापमान वाढवायला पाहिजे तेव्हा कोंबडी आणि पिल्लं तापमान वाढवू शकत नाहीत आणि जेव्हा तापमान कमी करायला पाहिजे तेव्हा कोंबडी आणि पिल्लं तापमान कमी करू शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी पावसाळ्याबद्दल विचार केला, जून महिन्यातले सुरुवातीचे 8-15 दिवस सोडून द्या, पण त्याच्यानंतर जसा जसा धो पाऊस कोसळायला लागतो तसं तसं वातावरणामध्ये असणारं तापमान कसं होते, कमी होतो. वातावरणामध्ये ओलसरपणा वाढतो आणि त्या परिस्थितीमध्ये कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरामध्ये सुद्धा तापमान कमी जाते व त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यायला पाहिजे की ज्या खाद्यामुळे कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील गरमी वाढेल, ज्या खाद्यामुळे कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ओलसरपणा अधिक जाणार नाही. तर या दोन्ही कसोट्यावरती कांदा हा या ठिकाणी सत्यात्मकरित्या उतरत नाही.
कांद्याचा जर आपण एकंदर विचार केला तर कांद्याची गुणवत्ता अशी आहे की कांद्यामध्ये त्या ठिकाणी काही शीतलता आहे. म्हणजे काय की कांद्यामध्ये एक प्रकारचा थंडपणा आहे आणि दुसरी गोष्ट कांद्यामध्ये एक प्रकारचा ओलसरपणा आहे. जेव्हा आपण पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना कांदा हा खायला घालतो त्यावेळेस काय होते ते आवडीनं खातील, नाही अशातला भाग नाहीये. मात्र हा कांदा खाल्ल्यानंतर कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामधील तापमान हे कमी व्हायला सुरू होते आणि ओलसरपणा वाढते. एक गोष्ट इथं लक्षात घ्या की आता पावसाळ्यामध्ये कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील तापमान हे वाढायला पाहिजे. त्यांच्या शरीरामध्ये ओलसरपणा कमी व्हायला पाहिजे, तर आपण कांदा दिल्यामुळं काय होतंय, त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यांच्या शरीरातील असणारं तापमान हे कमी होते. आता हे झाल्यामुळं काय होतंय, की ती कोंबडी कमकुवत होते. तिला हगवण लागते, संडास म्हणजे डायरिया आणि याच्यामुळं काय होते, की पोषक तत्व बाहेर निघून जातात. यामुळं कोंबडी जी आहे ती कमकुवत व कमजोर बनते आणि हीच संधी साधून त्या ठिकाणी बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे त्या ठिकाणी येतंय आणि अशा परिस्थितीमध्ये हाकनाक आपली कोंबडी आजारी पडते. आजारी पडल्यानंतर आजार दुर्धर झाला तर त्या परिस्थितीत तिचा जीव जात असतो. आता हे सगळं घडतंय कशामुळं? तर हे सगळं घडतंय या कांद्यामुळं. कांदा दिला कोणी? कांदा दिला आपण. मग कोंबडीचा व पिल्लाचा जीव घेतला कोणं? तर आपण. मग अशा परिस्थितीमध्ये कृपया करून आपण आपल्या कोंबडीचा व पिल्लाचा जीव या पावसाळ्यात घेऊ नका. जर आपल्याला त्यांचा जीव वाचवायचा असेल, त्यांना तंदुरुस्त ठेवायचं असेल, त्यांना निरोगी ठेवायचं असेल, तर काय द्यायला पाहिजे हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच काय द्यायला नाही पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. याला अनुसरून लक्षात घ्या, कांदा हा पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना देणं म्हणजे या ठिकाणी आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव स्वतः घेणं आहे. म्हणून अशी चूक करू नका. फुकट भाव मिळणारा कांदा सुद्धा आपल्याला या पावसाळ्यात अडचणीत आणू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि कांद्याचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून 100% करूच नका. हां, एखाद्या वेळेस एखाद दुसरा कांदा टाकला तर ती वेगळी गोष्ट आहे, पण सातत्यानं वापर मात्र करू नका. आता हा माझा मार्मिक सल्ला आहे. मी तुम्हाला स्पष्टरित्या काय घडू शकते, कशा पद्धतीने घडू शकते हे समजावून सांगितले. तरी देखील काही किंतु परंतु अडचणी असतील तर लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. पण मला वचन द्या की तुम्ही या पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना अजिबात कांदा खाद्य म्हणून खाऊ घालणार नाही. आता हे वचन कसं द्यायचं तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून द्या. आता बरेच जण म्हणतात फार सुंदर माहिती आपण या ठिकाणी देत आहात सर, पण आता आम्हाला काय की आपली जी माहिती आहे ती कंटिन्यूअस पाहिजे. म्हणजे आपलं मार्गदर्शन हवं आहे. तर बघा आपल्यासारख्या या कुक्कुटपालक बांधवांसाठी व आपली अडचण दूर करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा ज्यांना प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे नशीब पालटणारी एक संकल्पना. ज्या संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल माहिती, मार्गदर्शन व सहाय्यता मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो आपला परिपूर्ण. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण जॉईन झालात तर प्रामुख्याने आपणास 4 फायदे होतात. नंबर 1, आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. नंबर 2, आपल्या कोंबडीवर व पिल्लांवर येणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी होते, कारण त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं हे मी समजावून सांगत असतो. वेळोवेळी लसीकरण हे करून घेतले जाते. हे लसीकरण करून घेतल्यामुळे तिच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ती सहजासहजी आजारी पडत नाही. चुकून-मुकून आजारी पडली तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे मृत्यूदर आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा कमी होऊन जातो. तिसरा फायदा काय तर मित्रांनो की बाबा आपल्या कोंबडीसाठी पिल्लांसाठी आदर्श शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती, लांबी, रुंदी, उंची किती ठेवायची, त्याचबरोबर त्या ठिकाणी दिशा कुठं कशी ठेवायची, व्हेंटिलेशन कसं ठेवायचे, या बारीक-सारीक सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात, ज्यामुळं आपली पैशाची, जागेची, वेळेची व मेहनतीची बचत या ठिकाणी होऊन जाते. चौथा आणि शेवटचा फायदा की आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपल्यापाशी असणारी कोंबडीची अंडी व पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करावी याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळे टेन्शन तुमचं विक्रीचं सुद्धा दूर होऊन जाते. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. आता ही ट्रेनिंग कधी असते तर लक्षात घ्या, ही ट्रेनिंग ऑनलाईन आहे. ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्यात पहिल्यांदा एक लेक्चर घेतलं जाते. लेक्चर झाल्या वेदर बुलेटिन असते किंवा पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती व या वातावरणाचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यांचा त्यापासून कशा पद्धतीनं बचाव करायचा आहे, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी राहील. सरते शेवटी सेगमेंट नंबर 3 आहे, ज्यात प्रश्न उत्तरं असतात. ही लाईव्ह असतात. जी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरंही दिली जातात.
आणि सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर लक्षात घ्या मित्रांनो, की आता या ठिकाणी एक प्रश्न उद्भवतो, की सर तुम्ही आठवड्यात एकदा येणार, उत्तरं प्रश्नांची देणार, पण इतर दिवशी प्रश्न निर्माण झाले तर कोण आम्हाला उत्तरं देणार? तर यासाठी लखन सर आहेत आपले. तुम्ही त्यांना दुपारी 3 ते 8च्या दरम्यान या ठिकाणी प्रश्न विचारून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचे? फार सोपी प्रोसेस आहे. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करायचा आहे. तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील, आपण WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवू की लखन सर आपणास माझा WhatsApp जो नंबर आहे त्या ठिकाणी 84 21 82 62 62 तर यावरती माझा फोनपे, गुगल पे नंबर आपणास पाठवतील. मग फोनपे, गुगल पे नंबर काय आहे तर 82 65 088 460 म्हणजे 8265088460. तर या असणाऱ्या फोनपे, गुगल पे नंबरवरती कृपया करून आपण सर्वांनी ₹500 पाठवून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केलं की लखन सर तुमचं रजिस्ट्रेशन या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये करून घेतील. त्यानंतर तुमची सर्व जबाबदारी रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवरती असेल, की जो तुम्हाला त्या ठिकाणी यथोचित सहकार्य करून लाखोंचा निव्वळ नफा हा प्राप्त करून देईल. मग ज्या कुक्कुटपालक बांधवांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा, ज्यांना गावरान कुक्कुटपालन करायचे, ज्यांना करिअरचा ऑप्शन व्यवसाय निवडून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे, त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा. यासाठी कॉल करायला हवा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती. आपलं विक्रीचं टेन्शन दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये आपण सुद्धा मोफत सामील होऊ शकतात. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील होण्यासाठी आपल्याला WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या WhatsAppच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून कांदा हा का द्यायचा नाही, आणि आपण जर कांदा दिला नाही तर आपला कसा फायदा होऊ शकतो, आणि कांदा दिला तर आपलं कसं नुकसान होऊ शकते. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.